आपला मित्र योगेश दरेकर. तर मित्रांनो आता आपण बसलो सावलीमध्ये, कारण की उन्हाचा पारा 30-40 टेम्परेचरच्या पुढे गेला आहे. हे इकडं आरुषी खेळवली माती माती, तिची मम्मी बसली इकडं सावलीमध्ये. ते आपण लावलं जाते तिथं बिजोईला पाणी. रात्री आले ते थोडंफार थोडे, काही पाऊस यायचा काही अंदाज नाही. त्याच्यामुळे आपण काही जादा पावसाच्या भरोश्यावर बसून नाही राहिलो. थोडं पाणी देऊ राहिलो, कारण की त्याच्यामध्ये जायला आपण ऊस बिजोईमध्ये त्या ऊसाला फाटका बसू शकतो, म्हणून आपण त्याला लावलेलं आहे पाणी. त्याच्यानंतर इकडं आपण दुसरा ऊस होता त्याच्यावर गवताचं औषध मारलं, त्यातलं गवत बऱ्याचपैकी जळलेलं आहे. तर त्याच्यामध्ये नाही आपल्याला वखर, तर त्या आवतावाला पण आपला उद्या आपण बोलणारे आहोत त्याच्यामध्ये वखर आणण्यासाठी. बाकी आपण टाकलं इकडं आंब्याखाली आपल्या आदरकीचं बेनं, ते मागं तुम्ही पोत्याखाली दिसतं तुम्हाला तिकडं. आपण काही घरामध्ये जागा नव्हती टाकायला, त्याच्यामुळं आपण ते लिंब आंब्याखाली टाकलं, त्याच्यावर रोज पाणी मारवलं थोडं थोडं, जेणेकरून त्याला मध्ये सुकू नये म्हणून, थोडंफार कोंब फुटू नये म्हणून. जादा काही पाणी मारायचं काही आपण ते नाही करू, फक्त पोतेवल्ली करू. आपण पोते टाकले त्याच्यावर शिवून फट्टा मोठा पोत्याचा. आरुषी बी खेळवली, आरुषी मोबाईल मागितलं 3-3दा, पण तिला आता मी काही मोबाईल द्यायला नाही. तिला सांगितलं तू काही मोबाईल घेऊ नको म्हणून. तिनं आता पत्नी बनली ती चांगली चिखलाची, एकदम भारी मातीचं भांडे बनवली ती तिकडं खेळवली. तिला हळामध्ये आंघोळ करायचं शॉक आहे, पण आज काय आपण तिला हळामध्ये आंघोळ करायला सोडलं नाही तिकडं, कारण की ती हळामध्ये लई पाणी राहतं. त्यांचा भरोसा नाही, सर्दी सुर्दी व्हायचं, तोंडात पाणी जातं, घाण पाणी राहतं हळामध्ये.